महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण पोलिसांची धडक कारवाई, 24 तासात खुनाचा गुन्हा उघड, 2 आरोपींना अटक। पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई गोवा हायवे रोड नजीक घडलेल्या एका महिलेच्या क्रूर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पेण पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला अंबिजान्या जाधव ही शितोळेवाडी गावाच्या हद्दीत मुंबई गोवा हायवे रोड लगत असलेल्या वनविभागाच्या जागेत अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाने तिच्यावर हल्ला केला। तिच्या तोंडावर व हाताने भुक्क्यांनी मारहाण मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत झाडी झुडपात टाकून आरोपी पसार झाला होता। या घटनेची माहिती मिळताच 8 जून रोजी रात्री 9 वाजता पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पेण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तातडीने तपास पथके तयार केली। घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली। पोलीस पथकाने तत्काळ शोध मोहीम राबवून संशयित राम अवतार याचा शोध सुरू केला। तो क्रेशर खाणीवर काम करत असल्याची माहिती मिळताच पेण परिसरातील सर्व क्रेशर खाणींची झडती घेण्यात आली। अखेर मुंगोशी येथील एका क्रेशर खाणीवर राम अवतार मिळून आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्यासह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली। दरम्यान राम अवतार उर्फ शेराभाई रामविश्वास केवत राहणार सांता राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार मुंगोशी क्रेशर तालुका पेण जिल्हा रायगड आणि सुनील मोतीलाल विश्वकर्मा राहणार मध्य प्रदेश या दोन्ही आरोपींना आज 9 जून 2026 रोजी रितसर अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकात पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, सुनील चव्हाण, राजेश पाटील आणि अंमलदार अजिंक्य म्हात्रे, सचिन वसकोटी, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, विशाल झावरे, स्वप्नील म्हात्रे, संदीप देसाई, सागर खांडसकर, तुषार घरत, सायबर सेल रायगड अलिबाग, शैलेश कदम, गोविंद तलवारे व संदीप शिंगाडे यांनी सहभाग घेतला। याबाबत पेण पोलिसांनी दिलेल्या जनतेला आवाहन केले आहे की परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, गुन्हेगारी कृत्ये अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी माहिती आढळल्यास तात्काळ पेण पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण।